नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिका रंजक वळणावरती आलेली आहे. तर आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की एकीकडे जान्हवी विश्वाच्या घरी लपलेली आहे आणि दुसरीकडे जयंतचा शोध सुरू आहे. अशातच जयंतला पोलिसांकडून फोन येतो की 2 लेडीजची समुद्रातून बॉडी मिळालेली आहे, पण त्याच्यात जान्हवी असल्याचे काहीच चिन्ह दिसत नाहीये. म्हणून जयंतला आता खात्री पटते की जान्हवी कुठे पण असली तरीही ती जिवंत आहे. तर दुसरीकडे जयंत विश्वाच्या घरी आलेला असतो आणि ते जानू पण तिथेच आहे. दोघेही आमने-सामने येणार आहेत का? तर चला व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की एका बाजूला विश्वाच्या घरी जयंत पोहोचतो आणि तेवढ्यातच त्याला श्रीनिवासचा फोन येतो की काही विधी करायच्या आहेत आणि ते शास्त्राप्रमाणेच करावे लागतील असे ते बोलत असतात. तो फोनवर बोलत असतो तेवढ्यातच जानूला अजून माहितीच नाही की जयंत बाहेर आलेला आहे. ती कॉफी तयार करून येते आणि घराबाहेर पाहुणे बसल्याचे कळल्यावर जगन्नाथची पत्नी म्हणजेच ललिता तिला सांगते की बाहेर पण कॉफी द्या. तर जानू म्हणते, हो आई, मी जाते आणि बाहेर पण कॉफी देऊन येते. असं म्हणत ती दार ओलांडून पुढे जाते. तर दाराबाहेर गेल्यानंतर तिला नवऱ्याचं दर्शन होतं, म्हणजेच तिथे जयंत असतो आणि ती अक्षरशः त्याला बघून हादरून जाते. हे इथे कसे? त्याला ह्या घराची काय संबंध? आणि त्याला मी इथे आहे हे माहिती आहे का? ती गोंधळून जाते आणि मनात विचार करत असते. मग ती मागे लपून जाते. जयंतलाही कोणीतरी पाठीमागे आलेलं आहे अशी त्याला शंका येते. तो वळून पाहतो, पण जानू झाडाच्या मागे लपलेली असते म्हणून त्याला ती काही दिसत नाही. जानू परत घरात येते तर तिकडे विश्वाची होणारी पत्नी म्हणजेच सई तिला सांगत असते की हा कप तुम्हीच त्या पाहुण्यांना देऊन या. तेव्हा जानू म्हणते की तुम्ही देऊन या, कारण मी गॅसवरती दूध ठेवलेलं आहे आणि ते उकळेल. म्हणून ती पळत पळत येते आणि घरात चालली जाते आणि तेव्हा ती सहीच ते पाहुण्यांना कॉफी देऊन येते. इकडे किचनमध्ये जानू अजूनही थरथरत उभी आहे. ती मुलगी येऊन विचारते, अरे हे तर जयंत काका होते, मग तुम्ही काय एवढं ताण घेतायत? तर जानू लपून म्हणते की काही नाही, दूध उकळत होतं म्हणून मी आले. तर इकडे सई म्हणते की असं काय, तुम्ही कुंदापूरच्या आहात पण बोलणं तर हुबेहूब मराठी आहे. जेव्हा जानू म्हणते की माझे वडील इंदापूरचे होते आणि नोकरी ही हडपसरला होती आणि म्हणून माझी भाषा मिसळलेली आहे. तर इकडे सई म्हणते की आता जे पाहुणे आलेले आहेत त्यांच्याशी तुमचा काय संबंध? तेव्हा जानू म्हणते, मला काहीच संबंध नाही. आणि जानू पण तिला विचारते की हे पाहुणे हे तुमच्याशी कसा संबंध आहे? तेव्हा सई म्हणते की आमची जमीन हडपसरला आहे आणि त्याच्यासाठी हे जयंत काकांनी आमची जमीन घेतलेली आहे की स्मार्ट सिटी पार्क बांधणार आहेत आणि त्यासाठी त्यांचं बोलणं चालू आहे. आणि इकडे जानू फारच तणावात असते. तर इकडे सई म्हणते की एवढं सगळं समजावूनही तुम्ही एवढं का घाबरतात? कशासाठी? तर जान्हवी चेहऱ्यावरती भीती लपवते आणि ती परत कामामध्ये गुंतून जाते. इकडे सईला शंका येते, पण ती फार विचार न करता तिथून निघून जाते. आणि तर इकडे जानूला पण मनामध्ये भीती असते की माझा नवरा परत मला पाहील का? परत मला भेटेल का? आणि तेवढ्यातच तिकडून कॉफीची तारीफ करतात. तुम्हीच दिली असती ना तर छान लागली असती, असं ती सई म्हणते. तेव्हा जानू म्हणते, ठीक आहे, पुढल्या वेळी मीच ही कॉफी देईल. तर इकडे जयंतला पण मनामध्ये संशय येतो की जगन्नाथच्या घरी त्याने जी कॉफी पिलेली आहे तशी कॉफी जानूशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. तो घरी जाऊन शांती मावशीला पण सांगतो की ही कॉफी मी आज जो पिलेलो आहे ती जानूच करू शकते, तसं कोणीच करणार नाही. तेव्हा शांती मावशी पण चिडून त्याला म्हणते की दिवसभर तिचाच विचार करत असतोस म्हणूनच तुझ्या तोंडाला तिची चव लागते. तरीही जयंतचा संशय कमी होत नाही. तर पुढे जयंत परत जगन्नाथच्या घरी जाऊन जान्हवीची चौकशी करेल का? का जयंत आणि जान्हवी हे दोघं परत आमने-सामने येतील का? हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.